बाबासाहेबांच्या संदर्भात दैवतीकरण आणि हायजॅक बाबासाहेब हा विषय मला दिलेला आहे. त्या विषयाकडे जाण्यापूर्वी काही बाबी स्पष्ट करतो. ते म्हणजे त्या उलटसुलट मांडणी होतील. बाबासाहेबांनी पहिल्यांदा 99 वर्षापूर्वी 20 मार्च 1927 साली जगातली एक फार मोठी मानवी हक्कांची क्रांती केली. फ्रेंच राज्यक्रांती लोकशाहीची होती, पण माणसाला पाणी प्यायच्या हक्कासाठीची लढाई म्हणजे मानवी इतिहासातली सर्वात मोठी क्रांती म्हणावी लागेल. ती करणारे बाबासाहेब. त्यानंतर 25 डिसेंबर 1925 ला, त्याला आता 99 वर्ष पूर्ण होतील या 25 डिसेंबरला, मनुस्मृती जाळून धर्मव्यवस्थेला आव्हान देणारे बाबासाहेब. त्यानंतर त्या मनुस्मृतीला पर्याय व्यवस्था देणारे भारताची राज्यघटना देऊन या देशातील सर्वांना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाची दिशा देणारे म्हणजे मनुस्मृतीला नुसतं जाळून थांबले नाहीत, धर्मग्रंथ नुसतं जाळून थांबले नाहीत, तर त्या धर्मग्रंथांच्या कायद्यांना घटनेद्वारे नवीन कायद्याचं संरक्षण बाबासाहेबांनी दिले. थँक्स बाबासाहेब. आणि त्यानंतर आज घर वापसी चालू आहे, पण ही घर वापसी खरी नाहीये. खरी घर वापसी 70 वर्षापूर्वी या देशातली जी संस्कृती होती, बौद्ध संस्कृती, की जे समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता सांगणारी संस्कृती होती, जिथे गणराज्य बाबासाहेबांनी घटनेमध्ये सांगितलेलं आहे की गणराज्य व्यवस्था, मी भारताची घटना गणराज्याची संकल्पना, लोकशाहीची संकल्पना बुद्धाच्या गणराज्याच्या संकल्पनेतून घेतलेली आहे, भिक्खू संघातून घेतलेली आहे. तर त्या आपल्या मुळाकडं, घर वापसीकडं 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी आरंभ केला. या देशातील ब्राह्मण संस्कृती विरुद्ध श्रमण संस्कृतीचा विचार म्हणजे घर वापसी त्यावेळेस सुरू झालेली. आता चाललेले ते घर वापसी अडवायचे प्रयास चालू आहे, घर वापसी नाही. आणि दिवसेंदिवस ह्या सर्व धर्मांतर, धर्म स्वातंत्र्य विधेयक, धर्मांतर बंदी विधेयक या सर्वांवरती मात करत मोठ्या प्रमाणावरती भारतीय आपल्या मूळ घराकडे, बुद्धाकडे वाटचाल करतात.